उन्हाळा सुरू झाला की एक नवीन त्रास आपल्या सर्वांना होतो, तो म्हणजे उन्हाळी लागणं। आणि हा त्रास उन्हाळ्यात खूप जास्त वाढतो। उन्हाळी लागणं म्हणजे नेमकं काय, त्यावर उपाय कोणते, सगळं काही या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात। आता उन्हाळी जेव्हा आपल्याला लागते तेव्हा नेमकं काय होतं, तर वारंवार लघवीला होणं, त्याबरोबर जळजळ होणं, आपली जी मूत्रनलिका आहे त्यामध्ये काही वेळा रक्त सुद्धा जातं, यासोबतच उलटी, ताप, मळमळ होणं हा त्रास आपल्याला उन्हाळ्यात जास्त दिसतो। अशा वेळी लघवी गढूळ सुद्धा होऊ शकते किंवा रक्तामुळे ती थोडीशी लालसर किंवा तपकिरी होते। आता तुम्हाला वाटत असेल की उन्हामुळे उन्हाळी लागते का, तर बघूयात। उन्हाळ्यात काय होतं, घामामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं। पाणी कमी झाल्यामुळे लघवीत क्षारच राहत नाही, म्हणजे शरीरात पाणी नसल्यामुळे उन्हाळी लागते। स्त्री आणि पुरुषांमध्ये हा त्रास वेगवेगळ्या प्रकारे असतो। पुरुषांमध्ये लघवीला आणि मूत्रनलिकेत जळजळ आणि आग होण्यासारखी लक्षणं दिसतात, तर स्त्रियांमध्ये काय होतं, हीच लक्षणं काही प्रमाणात खूप जास्त असतात। स्त्रियांना लघवीला जळजळ होण्याबरोबरच कधी कधी तर कळ सुद्धा येते आणि कधी कधी ब्लीडिंग सुद्धा होते आणि लहान मुलांनाही हा त्रास होऊ शकतो। आता उन्हाळी लागल्यावर तुम्ही काय उपाय करायला हवेत, म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही थ्रू आउट व्हिडिओ शोधताय ते म्हणजे, आणि सर्वात मेन उपाय म्हणजेच पाणी प्या। हो, तुम्हाला भरपूर प्रमाणात पाणी प्यायचे। खाण्याचा सोडा आणि लिंबू पाण्यात मिसळून जर तुम्ही प्यायलात तर त्यामुळे तर हा त्रास कमी व्हायला अजून मदत होईल। शहाळ्याचं पाणी प्या। धन, जिरं, बडीशेप भिजवून कुस्करून त्यांना पाण्यात मिसळा आणि त्यात खडीसाखर घालून तुम्ही ते पिऊ शकता। कलिंगडाचा रस पिऊ शकता किंवा कलिंगड, टरबूज असे सीझनल फूड्स तुम्ही जास्त प्रमाणात खाऊ शकता। नारळाच्या पाण्यात धन किंवा गूळ घालून सुद्धा तुम्ही पिऊ शकता, निरा प्यायल्यामुळे सुद्धा फायदा दिसून येईल। आमसूलचं पाणी, कोकम सरबत यामध्ये साखर घालून सुद्धा तुम्ही ते पिऊ शकता। कैरीचं पन्ह, वेलदोडे घालून तुम्ही पिऊ शकता दिवसातून 2 वेळा। पुदिन्याचं पाणी प्या किंवा एका बादलीत थंड पाणी घेऊन मग त्याच्यामध्ये पाय सोडून तुम्ही बसू शकता, त्यामुळे सुद्धा उन्हाळी लागलेला त्रास किंवा जळजळ कमी व्हायला मदत होते। खरं तर उन्हाळ्यामध्ये उन्हाळी लागण्याचा त्रास हा बऱ्याच जणांना होतो आणि तो बऱ्याच प्रमाणात इरिटेटिंग सुद्धा असतो, कारण दिवसभरामध्ये आपण कामात असतो आणि अशा वेळेस असा त्रास होणं खूप जास्त इरिटेटिंग होऊ शकतं। म्हणून मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले हे उपाय एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला फरक पडतोय का मला खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहताय तर लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज तुम्हाला लाईक करायचंय आणि शेअर करायचंय। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत आहात तर लोकमत हेल्थ चॅनल सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे काय होईल, आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील।